फिलिपिन्स इथं आसियान परिषदेसाठी गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज अमेरिका, चीन, रशिया, फिलिपिन्स आणि सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. या भेटीत क्वाड, व्यापार आणि संरक्षण विषयक करार यावर चर्चा झाली. अमेरिकेसाठी भारताशी असलेले संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं रुबियो यांनी सांगितलं. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी त्यांनी मनिला इथे बैठक घेतली. दोन्ही देशातले संबंध परस्पर हिताचा विचार करून संवेदनशीलतेनं हाताळण्यावर भारताचा विश्वास असल्याचं जयशंकर म्हणाले. हे संबंध चांगले राहण्यासाठी सीमा भागात शांतता आणि सौहार्द असणं ही पूर्व अट असून 2024 पासून त्या दिशेनं सकारात्मक पावलं उचलली जात आहेत, असं जयशंकर म्हणाले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यासोबतच्या बैठकीत भारतीय खलाशांच्या रशियामधल्या सुरक्षिततेच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आलं. तसंच युक्रेन संघर्ष आणि आखाती देशांमधल्या परिस्थितीबद्दलही यावेळी चर्चा झाली. भारत रशिया भागीदारी विषयक मुद्द्यांचाही दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. फिलिपिन्सच्या परराष्ट्रमंत्री तेरेसा लाझारो यांच्याशी झालेल्या चर्चेत हिंद प्रशांत क्षेत्रातल्या अलीकडे झालेल्या घडामोडी आणि दोन्ही देशातली भागीदारी दृढ करण्याबाबत चर्चा झाली. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांच्यासोबतही प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं जयशंकर म्हणाले. थायलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली. ऊर्जा, अन्न आणि आरोग्य सुरक्षा